जनतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर राज्य करणारे राजे व अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक, शिक्षण तज्ज्ञ आणि ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांचे आधारस्तंभ असणारे, वाघिणीचे दूध आणि समाज परिवर्तनाचे साधन मानणारे आपल्या संस्थेचे संस्थापक आदरणीय कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे. ज्ञानदीप प्रज्वलित केला, समाजाला शिक्षणाचा मार्ग दाखविला. कर्मवीर मामासाहेबांचा अमर आदर्श पिढ्यानपिढ्या देतो प्रेरणादायी संस्कार. कर्मवीर मामासाहेबांचा अमर आदर्श पिढ्यानपिढ्या देतो प्रेरणादायी संस्कार. तिमिराला भेदोनी उजळावा असा प्रकाश, तिमिराला भेदोनी उजळावा असा प्रकाश, सगळीकडे पसरावी नव्या उद्याची नवी आस. परस्परांचे सहकार्य, परस्परांची साथ तेवत जाऊ, प्रगतीची एक एक नवी वाट. ज्योतीने ज्योतीला प्रज्वलित करूया, संस्काराचे नवीन बीज मनामनात पेरूया, संस्काराचे बीज मनामनात पेरूया. ज्ञान, शिस्त आणि खेळ भावनेचा प्रकाश या दीप प्रज्वलनाने उजळावा यशाचा खास, या दीप प्रज्वलनाने उजळावा यशाचा खास. खेळ भावनेचा प्रकाश उजळो या दीपाने, खेळ भावनेचा प्रकाश उजळो या दीपाने. व्हॉलीबॉल स्पर्धेला मिळो यश आणि सन्मानाने, व्हॉलीबॉल स्पर्धेला मिळो यश आणि सन्मानाने. जीवनात यशासाठी नियोजन असावं लागतं, तसंच कार्यक्रमाच्या यशासाठी योग्य ते प्रयोजन असावं लागतं. जाणून घेऊयात आजच्या कार्यक्रमाचे प्रयोजनाची पार्श्वभूमीच व त्याबरोबरच स्वागत. मी प्राचार्य डॉक्टर शेख सर यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत करावे. सर्वांना नमस्कार. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सर्वांचे आदरस्थान, श्रद्धास्थान कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांना विनम्र अभिवादन करतो. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी संचलित श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर क्रीडा विभाग, महाराष्ट्र राज्य तसेच सोलापूर जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या 123व्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निमंत्रित पासिंग व्हॉलीबॉल स्पर्धा 2025-26च्या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आपले मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर BY यादव साहेब, आजच्या या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले बार्शीचे प्रसिद्ध यशस्वी उद्योजक, माजी नगरसेवक आदरणीय विजयजी उर्फ नानासाहेब राऊत, संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय नंदनजी जगदाळे साहेब, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे जनरल सेक्रेटरी आदरणीय प्रकाशजी पाटील साहेब, सहसचिव अरुणजी देवडवर साहेब, खजिनदार आदरणीय जयकुमारजी सितोळे बापू, विविध महाविद्यालयामधून आलेले प्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पत्रकार बंधू, आंतरराष्ट्रीय पंच गिराम साहेब, प्रशिक्षक, संस्थेचे सर्व सन्माननीय कार्यकारिणी सदस्य, सर्व सन्माननीय सभासद, प्रशिक्षक, पंचमंडळी, खेळाडू
आणि सर्व क्रीडाप्रेमी विद्यार्थी विद्यार्थिनींनो, ग्रामीण विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी म्हणून कर्मवीर मामांनी 1934 साली या शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली आणि शिक्षणाबरोबरच खेळासाठी प्राधान्य असायला हवे असे मामा नेहमी मानत. खेळामुळे मनाबरोबरच मनगट व मेंदूचा विकास होऊन शरीर तंदुरुस्त होते हे आपल्याला माहीत आहे. म्हणूनच संस्थेने खेळाच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा परंपरा जपल्या आणि मागील 50-60 वर्षात खूप असे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण केले. आजची तरुण पिढी मोबाईलच्या विळख्यात सापडलेली आहे. मुलं आणि मुली, पालक सर्वच जण तासना तास स्क्रीनवर अंगठ्याचे खेळ खेळत बसत आहेत. यातून तरुण वयातच विविध आजाराला तरुण बळी पडत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी, स्पर्धा पाहून खेळण्याची प्रेरणा मिळावी म्हणून मामांच्या विचारांचा परीघ अधिक व्यापक करणाऱ्या संस्था पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामधून दरवर्षी विविध मैदानी खेळाचे आयोजन या श्री शिवाजी शिक्षण प्रसारकामार्फत केले जाते. या वर्षीच्या राज्यस्तरीय निमंत्रित व्हॉलीबॉल पासिंगच्या स्पर्धेचं आयोजन आमच्या श्री शिवाजी महाविद्यालयाला मिळालेलं आहे. व्हॉलीबॉल सारखा सांघिक खेळ खेळाडूंमध्ये संघभावना, शिस्त, संयम व नेतृत्व गुण निर्माण करतो. एकट्याने जिंकता येत नाही तर संघ म्हणून एकत्र खेळल्यावर यश मिळते हा जीवनाचा धडा या व्हॉलीबॉलच्या खेळामधून आपल्याला मिळतो. स्पर्धेचा उद्देश जी तरुण पिढी शारीरिक हालचालीपासून दूर जात आहे त्यांना मैदानी खेळाची आवड निर्माण व्हावी, त्यांनी खेळाच्या माध्यमातून आरोग्यदायी जीवनशैलीकडे वळावं, व्यसनापासून दूर व्हावं, खेळ भावना वाढीस लागावी व नवनवीन खेळाडू निर्माण व्हावे याच उद्देशाने या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. या स्पर्धेत सर्व संघांनी खेळ भावना नियमाचे पालन करावे, परस्परांचा सन्मान जपावा. ही स्पर्धा सर्वांसाठी प्रेरणादायी, यशस्वी आणि संस्मरणीय होण्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि या स्पर्धेचं नियोजन करण्यासाठी आदरणीय डॉक्टर सुरेशजी लांडगे सरांना जे मेहनत घेतलेली आहे त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. कार्यक्रमाची शोभा वाढवणारी उपस्थिती आमच्यासाठी प्रेरणादायी आहे नक्की. या क्षणी कृतज्ञतेची भावना व्यक्त करत मान्यवर पाहुण्यांचा सत्कार करण्यास आम्ही सज्ज. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, उद्योजक, वृक्षप्रेमी, राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू माननीय नानासाहेब राऊत साहेब यांचा सत्कार श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर यादव साहेब यांनी करावा ही विनंती. उद्योजक, वृक्षप्रेमी, राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू माननीय नानासाहेब राऊत साहेब यांचा सत्कार शॉल, बुके, सन्मान चिन्ह देऊन श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर यादव साहेब यांच्या हस्ते होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद द्यायचा. ज्यांचे कार्य महान आहे, प्रेरणादायक प्रवास आहे, सर्व दूर पसरल्या ज्यांच्या कर्तृत्वाचा प्रकाश आहे, असे आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर BY यादव सरांचा सन्मान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शेख सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. आदरणीय डॉक्टर BY सरांचा सन्मान महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर शेख सर शॉल, बुके आणि सन्मान चिन्ह देऊन करत आहेत. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत.
आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पंच म्हणून लाभलेले आदरणीय अनिल गिराम सरांचा सन्मान डॉक्टर बी.वाय. यादव सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पंच आदरणीय अनिल गिराम सरांचा सन्मान अध्यक्षांच्या हस्ते होत आहे. मैदानात जिद्द हीच ओळख, मेहनत हीच शान, खेळाच्या मैदानात घडवला नवा मान. यानंतर माजी राष्ट्रीय खेळाडू यांचा सत्कार व सन्मान होणार आहे. माननीय भारत पवार सर यांचा सत्कार श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव माननीय पी.टी. पाटील सर यांनी करावा ही विनंती. माननीय भारत पवार सर विद्यमान नगरसेवक यांचा सत्कार व सन्मान श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव माननीय पी.टी. पाटील साहेब यांच्या हस्ते संपन्न होत आहे. आदरणीय संदेश काकडे यांचा सन्मान, आदरणीय संदेश काकडे सरांचा सन्मान यादव सरांच्या हस्ते होत आहे. विद्यमान नगरसेवक संदेश काकडे सरांचा सन्मान बी.वाय. यादव डॉक्टर बी.वाय. यादव सरांच्या हस्ते होत आहे. माननीय श्री चंदू पवार सर यांचा सत्कार शितोळे बापू यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. माननीय चंदू पवार सर. माननीय प्रताप पाटील सर यांचा सत्कार श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार माननीय शितोळे बापू यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. माननीय प्रताप पाटील सर राष्ट्रीय खेळाडू. यानंतर किरण पाटील सरांचा सन्मान आदरणीय पी.टी. पाटील सर यांच्या हस्ते होत आहे. मेहनतीच्या घामातून फुललं यशाचं फुल, मेहनतीच्या घामातून फुललं यशाचं फुल, आज सत्कारातून लाभतो गौरव अतुल, आज सत्कारातून लाभतो गौरव अतुल. राष्ट्रीय खेळाडू किरण पाटील सर यांचा सत्कार व सन्मान श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे जनरल सेक्रेटरी पी.टी. पाटील सर यांच्या हस्ते संपन्न होत आहे. कृपया टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे. यानंतर रमेश अण्णा पाटील यांचा सन्मान पी.टी. पाटील सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर जयकुमार बारंगुळे राष्ट्रीय खो खो खेळाडू यांचा सत्कार चंद्रकांत मोरे सर यांनी करावा ही विनंती. माननीय जयकुमार बारंगुळे सर
राष्ट्रीय खो खो खेळाडू यांचा सत्कार व सन्मान माननीय चंद्रकांत मोरे सर यांनी करावा ही विनंती. बारंगुळे सरांचा सत्कार व सन्मान चंद्रकांत मोरे सरांच्या हस्ते संपन्न होत आहे. कृपया सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. यानंतर माझे खेळाडूंमध्ये उपस्थित असणारे आदरणीय श्याम गाजरे सरांचा सन्मान आदरणीय शेख सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. श्याम गाजरे सरांचा सन्मान महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या हस्ते होत आहे. यानंतर माननीय मनगिरे सर यांचा सत्कार श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार शिदोळे बापू यांनी करावा ही विनंती. माननीय मनगिरे सर. माननीय मनगिरे सर यांचा सत्कार व सन्मान श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार शितोळे बापू यांच्या हस्ते संपन्न होत आहे. यानंतर शंकरराव निंबाळकर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर दीपक कुंड सर यांचा सत्कार व सन्मान पीटी पाटील सर यांनी करावा ही विनंती. शंकरराव निंबाळकर कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर दीपक गुंड सर यांचा सत्कार व सन्मान शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव पीटी पाटील सर यांच्या हस्ते संपन्न होत आहे. कृपया सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की सर्वांचा टाळ्यांच्या गजरात सत्कार व सन्मान करायचा आहे. यानंतर शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारिणी सदस्य माननीय व्यास पाटील सरांचा सन्मान प्राध्यापक संजय पाटील यांनी करावा मी अशी त्यांना विनंती करते. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारिणी सदस्य माननीय व्यास पाटील सरांचा सन्मान प्राध्यापक संजय पाटील यांच्या हस्ते होत आहे. शालानी बुके देऊन यानंतर शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारिणी सदस्य आदरणीय एस के मोरे सरांचा सन्मान निंबाळकर सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर DM मोहिते सर यांचा सत्कार व सन्मान श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर BY यादव साहेब यांनी करावी ही विनंती. राष्ट्रीय खेळाडू डॉक्टर प्राध्यापक DM मोहिते सर यांचा सत्कार व सन्मान श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर BY यादव साहेब यांनी करावा. प्राध्यापक मोहिते सर राष्ट्रीय खेळाडू
यांचा सत्कार व सन्मान डॉक्टर यादव साहेब यांच्या हस्ते संपन्न होत आहे. यानंतर डॉक्टर जगताप साहेब सुप्रिंटेंडंट जगदाळे मामा हॉस्पिटल यांचा सत्कार व सन्मान प्राचार्य डॉक्टर शेख सर यांच्या हस्ते करण्यात येत आहे, तो त्यांनी करावा ही नम्र विनंती. डॉक्टर जगताप साहेब सुप्रिंटेंडंट जगदाळे मामा हॉस्पिटल बार्शी यांचा सत्कार व सन्मान श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय डॉक्टर शेख सर यांनी करावा ही विनंती. डॉक्टर जगताप साहेब सुप्रिंटेंडंट जगदाळे मामा हॉस्पिटल यांचा सत्कार व सन्मान प्राचार्य डॉक्टर शेख सर यांच्या हस्ते संपन्न होत आहे. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारिणी सदस्य आदरणीय CS मोरे सरांचा सन्मान प्राध्यापक डॉक्टर निंबाळकर सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. आदरणीय CS मोरे सरांचा सन्मान डॉक्टर निंबाळकर सर यांच्या हस्ते होत आहे. शॉल, बुके आणि सन्मान चिन्ह देऊन यानंतर डॉक्टर सुरेश लांडगे सर यांचा सत्कार प्राध्यापक संजय पाटील सर यांनी करावा. डॉक्टर सुरेश लांडगे सर यांचा सत्कार श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर BY यादव साहेब यांनी करावा ही विनंती. न घाबरता लिहिता सत्याचा इतिहास, पत्रकार म्हणजे लोकशाहीचा खरा श्वास. यानंतर पत्रकारांचे सत्कार व सन्मान संपन्न होत आहेत. प्रथमतः श्याम थोरात सर यांचा सत्कार श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव माननीय PT पाटील सर यांनी करावा ही विनंती. श्याम थोरात सर यांचा सत्कार व सन्मान श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव माननीय PT पाटील सर यांच्या हस्ते संपन्न होत आहे. यानंतर पत्रकार सुरेश शिंदे यांचा सन्मान शितोळे बापू यांच्या हस्ते होत आहे. पत्रकार सुरेश शिंदे सर. होय मी आता शिवाजी कॉलेजवर स्पर्धा चालू आहे. पत्रकार सुरेश शिंदे सरांचा सन्मान शितोळे बापू यांच्या हस्ते होत स्पर्धा आहे. झाले की मी फोन करतो, संध्याकाळी करू ते हो. यानंतर पत्रकार विजय शिंगाडे यांचा सत्कार व सन्मान श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शेख सर यांनी करावा. विजय शिंगाडे. यानंतर श्रीरज शेळके यांचा सन्मान महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय शेख सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. श्रीरज शेळके सरांचा सन्मान महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय डॉक्टर AB शेख सर करत आहेत. गुलाब पुष्प आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. यानंतर संदीप मठपती यांचा सत्कार व सन्मान श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार शितोळे बापू यांनी करावी ही विनंती. संदीप मठपती यांचा सत्कार व सन्मान माननीय शितोळे बापू यांच्या हस्ते संपन्न होत आहे. यानंतर पत्रकार
अक्षय बारंगोळे यांचा सन्मान महाविद्यालयाचे प्राचार्य ए.बी. शेख सर यांच्या हस्ते होत आहे. पत्रकार अक्षय बारंगोळे यांचा सन्मान महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर ए.बी. शेख सर यांच्या हस्ते होत आहे. गुलाब पुष्प आणि सन्मान चिन्ह देऊन यानंतर शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारिणी सदस्य माननीय शिवाजी बापू शेळवणे यांचा सत्कार श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर बी.वाय. यादव साहेब यांनी करावा ही विनंती. माननीय शिवाजी बापू शेळवणे कार्यकारिणी सदस्य श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ बार्शी यांचा सत्कार व सन्मान श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर यादव साहेब यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. तरी सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. माननीय शेळवणे बापू यांचा सत्कार व सन्मान माननीय डॉक्टर यादव साहेब यांच्या हस्ते संपन्न होत आहे. सत्काराचं स्वरूप आहे शाल आणि बुके. उपस्थित मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी स्थानापन्न व्हायचं आहे. शब्दातून वाहत असते एक नवी प्रेरणा, शब्दातूनच व्यक्त होतात विचार आणि भावना. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आदरणीय श्री नाना राऊत सर यांना विनंती आहे की त्यांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावे. सर्वांना नमस्कार. आजच्या या महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशन आणि व्हॉलीबॉल असोसिएशन सोलापूर तसेच क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर सोलापूर विद्यापीठ कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या 123व्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय निमंत्रित व्हॉलीबॉल स्पर्धेचे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सर्वांचे मार्गदर्शक डॉक्टर बी.वाय. यादव सर, या व्यासपीठावर उपस्थित आदरणीय पी.टी. पाटील सर, आमचे सहकारी माजी नगराध्यक्ष आदरणीय रमेश अण्णा, विनू काकडे, या शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य शेख सर, बापू शितोळे, नगरसेवक भारत पवार सर, आमचे गुरुवर्य आदरणीय मनगिरे सर, आदरणीय गुरुवर्य दिलीप मोहिते सर, लांडगे सर, या ठिकाणी सर्वच उपस्थित खेळाडू बंधू आणि भगिनीनो, आज या ठिकाणी त्या दिवशी मला आदरणीय प्राचार्य शेख सरांचा फोन आला आणि सरांनी सांगितलं की व्हॉलीबॉलच्या स्पर्धेचं उद्घाटन तुमच्या हस्ते सांगितलं. आणि खरोखरच आज या ठिकाणी या संस्थेनं माझा जो मान सन्मान केला, खरोखरच मी 94 ते 2001 पर्यंत या संस्थेचा आणि या महाविद्यालयाचा खेळाडू राहिलेलो आहे. आणि या ठिकाणी खरं तर आज मला फोर व्हीलर गाडीतून जो आनंद मिळत नव्हता, 94-95ला आम्ही सायकलवरनं या ठिकाणी व्हॉलीबॉल खेळण्यासाठी येत होतो, तो खरा आनंद होता. आणि व्हॉलीबॉल स्पर्धा म्हणलं की आमचं इथं बसलेल्या खेळाडूंचं अजूनही रक्त सळसळ करतं की लगेच उठून किट करावं आणि मैदानात यावं अशी इच्छा असते, परंतु वयाचंही भान ठेवावं लागतं. आज आम्ही 50कडे वाटचाल करतो. अतिशय या संस्थेनं अतिशय चांगले व्हॉलीबॉल खेळाडू या बार्शी शहरातून घडवले. सुभाष सिद्दीवर सारखे असतील, आमचे चव्हाण साहेब होते ते आपल्यामध्ये नाहीत, रमेश अण्णा पाटील असतील, भारत पवार सर असतील, अनेक राष्ट्रीय खेळाडू या संस्थेनं घडवले. एक काळ असा होता की शिवाजी विद्यापीठाच्या संघामध्ये 5 व्हॉलीबॉल खेळाडू हे बार्शीचे असायचे आणि 6 खेळाडू हे बार्शी ते आपल्या बार्शी बीपेड कॉलेज आणि शिवाजी कॉलेजचे असावे. एक असा काळ होता. या ठिकाणी जमलेल्या खेळाडू मित्रांना विनंती करेन की त्यावेळेला अतिशय कठीण काळामध्ये आम्ही आमचे गुरुवर्य लांडगे सर असे आमची प्रॅक्टिस घेत होते की सरांची यमाची आवाज जरी आला तरी आमच्या अंगामध्ये अजूनही दहशत असते. अजूनही त्या गुरूंचा आम्ही आदर करतो. एक दिवशी असंच सर येणार नाहीत म्हणून आम्हाला कळलं. आम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कडे सगळे आरामात बसलो, झोपले, कोण गवतावर गप्पा मारले ते
आणि अचानक सरांची गाडी आली की कुणाला कुठं पळायचं ते भान राहिलं आमचं. लगेच आम्हाला सरांनी घेतलं खांडवीपर्यंत, तिथपर्यंत माग यामावरून आम्ही सगळे पळत. अशी एक शिस्त होती, गुरुबद्दल आमच्यामध्ये आदर होता. आणि जो विद्यार्थी खेळाडू गुरुचा आदर करतो तो निश्चितपणे पुढं तो चांगल्या पदावर जातो. कारण या संस्थेमधले जे खेळाडू आहेत, आमचा एक मित्र IAS ऑफिसर आहे पुण्यामध्ये, इन्कम टॅक्स कमिशनर आहे. अनेक खेळाडू अरुणदादा बारवले सारखे उद्योजक झालेत, संस्थापक झालेत, रमेश अण्णा प्राध्यापक झालेत, भारत सर आज प्राध्यापक आहेत. मी स्वतः एक उद्योजक आहे. अजूनही असं वाटतं की हे सर्व माहोल बघितला की आता अजून आम्हाला या ठिकाणी खेळावंसं वाटतं. तर मी सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना सुद्धा विनंती करेन की निश्चितपणाने तुम्ही कॉम्प्युटर मोबाईलच्या ह्याच्यातनं विद्यार्थ्याला बाहेर काढून या मैदानी खेळाकडे त्यांच्याकडे जास्त लक्ष द्या. शेवटी शारीरिक व्यायाम सुद्धा या काळामध्ये अतिशय महत्वाचा आहे. मी या ठिकाणी या संस्थेनं मला या ठिकाणी आज अतिशय एवढा मोठा, आज या ठिकाणी मोठे मोठे दिग्गज आहेत आणि यासमोर मी खूप एक छोटा विद्यार्थीच आहे अजून या संस्थेचा. आणि मला जो आज या ठिकाणी या स्पर्धेचं उद्घाटन करण्याचा मान दिला त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि सर्व खेळाडूंना मी तुमच्या या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद साहेब. शब्दात अनुभव, विचारात प्रेरणा, आपल्या मार्गदर्शनाने मिळाली नवी ऊर्जा. आपले हे मार्गदर्शन आम्हास लाख मोलाचे आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर यादव साहेब यांना विनंती करते की त्यांनी अध्यक्ष समारोप करावा. आजच्या या शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या प्रांगणामध्ये व्हॉलीबॉल स्पर्धेच्या निमित्तानं वेगवेगळ्या ठिकाणून आलेले सर्व प्लेयर्स, वेगवेगळ्या ऑर्गनायझेशनमधून आलेले असोसिएशनचे सर्व प्लेयर्स, नॅशनल गाईड, नॅशनल प्लेयर्स, त्याचबरोबर शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे जनरल सेक्रेटरी, खजिनदार, ट्रस्टी, सर्व प्राचार्य, प्राध्यापक. वेळ बराच झालेला आहे. आताच पूर्वी व्हॉलीबॉल खेळणारे प्लेयर्स आपल्यासमोर उभा राहिले आणि त्यांना वाटतंय की आता केव्हा मी व्हॉलीबॉल खेळू. त्या पद्धतीनंच तुम्हालाही उत्सुकता आहे. म्हणून या प्रसंगी आपणा सर्वांचं श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं मी या प्रसंगी आपलं स्वागत करू इच्छितो. या ठिकाणी कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्या 123व्या जयंतीनिमित्त आम्ही वेगवेगळे प्रोजेक्ट घेतो, वेगवेगळे इव्हेंट्स घेतो. त्यापैकी एक स्टेट लेवलचा हा एक मोठा इव्हेंट आहे की जेणेकरून कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांची तत्वज्ञान, फिलॉसॉफी आणि ही एक कोण व्यक्ती आहे की ज्यांनी 100 वर्षापूर्वी ही संस्था स्थापन केली, कोणत्या उद्देशानं केली याचं सर्वांना थोडंसं ज्ञान व्हावं. त्याचबरोबर या संस्थेने स्पोर्ट्स खेळामध्ये गेली 40-45 वर्ष अनेक प्लेयर निर्माण करून वेगवेगळ्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला. सर्व विद्यार्थ्यांना आताच आपल्या प्रमुख पाहुण्याने सांगितलं की प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आणि हे न ठेवता प्रत्येक विद्यार्थ्यांनी ग्राउंडवर येऊन आपलं कौशल्य दाखवणं महत्त्वाचं आहे. आणि या निमित्तानं आपण या ठिकाणी आलेला आहात. आम्हा सर्वांना, संस्थेतल्या सर्व मंडळींना खूप मोठा आनंद झालेला आहे. या कॉम्पिटिशनच्या निमित्तानं हरलेल्यांचंही मी प्रथम अभिनंदन करतो, कारण तुम्ही या ठिकाणी आलात म्हणून काही मंडळी विजयी झाली. त्यामुळे विजयी संघाचं आणि हरलेल्या संघाचं, दोन्ही संघाचं मी संस्थेच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करू इच्छितो. आणि इथून जाताना कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांच्याबद्दल थोडंसं 4-5 शब्द ऐकून आपण तेच आयुष्यभर जगण्याचा प्रयत्न करा अशी अपेक्षा या निमित्त मी करू इच्छितो. मुलांनो, आपण वेगवेगळ्या ठिकाणाहून या ठिकाणी आलेला आहात.
या ठिकाणी आमच्या संयोजकांनी आपली राहण्याची जेवणाची सोय केलेली आहे. तरी देखील काही उणीवा राहिल्या तरी या गोड मानून घ्या आणि परत परत या ठिकाणी येण्यासाठी आपण प्रयत्नशील राहा अशी या प्रसंगी अपेक्षा व्यक्त करतो. सर्वांना स्पोर्टिव्हली खेळण्याबद्दल आणि सर्व संघातल्या लोकांची एकजिन्सीपणाने राहण्याची अपेक्षा करून तुम्हा सर्वांना शुभेच्छा देऊन मी थांबतो. धन्यवाद साहेब. माणसाच्या मनात ऋणाची जाणीव राहील, ऋणकर्त्याबद्दल आदर राहील, तोपर्यंत माणुसकीची भावना कायम राहील. म्हणूनच हे आभार. मी डॉक्टर यादव सर यांना विनंती करते की त्यांनी आभार मानावे. आभाराच्या अधी एक सत्कार संपन्न होणार आहे. राष्ट्रीय खेळाडू तानाजी पवार यांचं आगमन झालेलं आहे. माननीय तानाजी पवार यांचा सत्कार इथे संपन्न होणार आहे. नमस्कार. श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, PM उषा अंतर्गत महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल असोसिएशन, सोलापूर जिल्हा व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कर्मवीर डॉक्टर बाबासाहेब जगदाळे यांच्या 123व्या जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष आदरणीय यादव साहेब, या कार्यक्रमासाठी लाभलेले आदरणीय नाना राऊत साहेब, तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित माननीय तानाजी पवार या राष्ट्रीय खेळाडू यांचं सभा मंडपात आगमन झालेलं आहे. त्यांचा एक सन्मान राहिलेला आहे. मी शीतळ बापू यांना, पवार साहेब, संदेश काकडे साहेब, गिराम साहेब, रमेश अण्णा पाटील साहेब, डॉक्टर DM मोहिते सर, प्रकाश मनगिरे साहेब, प्राचार्य AB शेख सर, शिवाजी बापू शिरवणे साहेब, सर्व पत्रकार बंधू या कार्यक्रमासाठी हजर राहिले. श्री शिवाजी महाविद्यालयाच्या वतीने मी सर्वांचे हार्दिक आभार व्यक्त करतो. या आभारानंतर मान्यवरांच्या हस्ते मैदानाचं पूजन होईल आणि त्यानंतर पहिला मॅच खामगाव A विरुद्ध मुंबई हा खेळवला जाईल. तर सर्व प्रेक्षकांना नम्र विनंती आहे की या खेळाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी आपण सर्वांनी तयार राहायचं आहे. आता मान्यवरांच्या हस्ते मैदानाचं पूजन होईल आणि त्यानंतर या स्पर्धेतील पहिला सामना खामगाव A अधिक मुंबई खेळवला जाईल. धन्यवाद. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण कृपया मैदानाचं पूजन करण्यासाठी जायचं आहे. खेळाडूंसाठी एक नम्र विनंती आहे की खामगाव A चे खेळाडू आणि मुंबई संघाचे खेळाडू यांनी कृपया तयार राहायचं आहे. खामगाव A आणि मुंबई या दोन्ही संघातील खेळाडूंनी स्पर्धेसाठी सामन्यासाठी तयार राहायचं आहे अशी सर्वांना विनंती आहे. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण कृपया मैदानाचं पूजन करण्यासाठी, फीत कापण्यासाठी जायचं आहे. मैदानाचं पूजन झाल्यानंतर लगेचच या व्हॉलीबॉल स्पर्धेतील पहिला सामना खामगाव A विरुद्ध मुंबई हा खेळवला जाईल. दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती आहे की आपण कृपया तयार राहायचं आहे पहिल्या सामन्यासाठी. थोडं मागे या, फोटोग्राफर थोडं मागे या, सगळं या थोडं मागे, मैदानाच्या बाहेर जे बॅरिकेड्स थोडं मागे सगळं करू. कारण या संघातील जे राखीव खेळाडू आहेत तर ते पाठीमागे खुर्चीवरती बसणार आहेत. या स्पर्धेसाठी तो मान्यवर मैदानाचं पूजन करत आहे. हे पूजन झाल्यानंतर स्पर्धेतील जो पहिला सामना आहे खामगाव A विरुद्ध मुंबई लगेच खेळवला जाईल. सर्वांना त्यावेळी स्वागत करायचं आहे. मैदानाचं पूजन करण्यासाठी आजी माजी प्राचार्य, सर्व खेळाडू, संस्थेतील सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. संस्थेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर यादव साहेब, संस्थेचे सचिव आदरणीय पाटील साहेब, संस्थेचे खजिनदार बापूसाहेब कुटळे, तसेच भारत पवार साहेब, गिराम साहेब, रमेश अण्णा पाटील या सर्व मान्यवरांच्या हस्ते मैदानाचं पूजन होत आहे. समोरून करा ना, समोरून करा. हे सर्व मान्यवर कॉलेज जीवनामध्ये एक उत्कृष्ट व्हॉलीबॉल खेळाडू होते.
इकडून या सर इकडून सूर्य चमकता इकडून. हो नमस्कार सर. आता आलं? बरं बरं. हो इकडे या खंडू सर. डिफेन्स करा की सर्व्हिस करायला लागले. हो फोटोग्राफर मागे एक थोडं. शिंगाडे सर मध्ये असते काय? मागे या की. डिफेन्स घेऊ काय मी? तुम्ही खेळाडू आहेत. जावा मागे या म्हणतो. पुढे जाता राव तुम्ही. सर्व विद्यार्थ्यांना सूचना आहे की काही पाहिल्याशिवाय जाऊ नये. प्रथम वर्षी आपण हरिभागची स्पर्धा श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या संकुलामध्ये आयोजित केलेली आहे. हा नेमका खेळ कसा आहे हे पाहण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी अण्णा करा सर्व्हिस. भविष्यात तुमच्यातले काही खेळाडू तयार होतील या स्पर्धेसाठी. स्पर्धेतील पहिला सामना जे आहे खंडाळ खेळ आणि मुंबई या खेळाडूंना विनंती आहे की आपण कृपया मैदानात यायचं आहे. मागे या म्हणतो. तुम्ही जावा म्हणतो. मी घेतो किती. तुम्ही जावा. दोन्ही संघातील खेळाडूंना एक सूचना आहे की आपण कृपया मैदानात यायचं आहे. कर्नल डॉक्टर नानासाहेब गंगवे यांच्या 123व्या जयंतीनिमित्त आयोजित निमंत्रित राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा 2025-26 या स्पर्धेचं नुकतंच उद्घाटन संपन्न झालेलं आहे. मान्यवरांच्या हस्ते मैदान पूजन पण झालेलं आहे. या स्पर्धेतील पहिला सामना खामगाव ए विरुद्ध मुंबई असा थोड्याच वेळात चालू होईल. या सामन्याचा आनंद घेण्यासाठी उद्घाटन समारंभासाठी हजर असणारे सर्वच मान्यवर यांची बैठक व्यवस्था कार्यकर्ते जेवण पुरुषांवरती केलेली आहे. या 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 तो या साहेब मामांची 123वी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी होते आणि या जयंतीनिमित्त डॉक्टर साहेब या जयंतीनिमित्त आपल्या संस्थेच्या अंतर्गत खूप मोठ्या उपक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यातला आज सुरुवात होत आहे. राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर काय सांगाल या उपक्रमांबद्दल? गेल्या अनेक वर्षापासून कर्मवीर मामांच्या ध्येय धोरणानुसार संस्थेची वाटचाल चालू आहे. बार्शीमध्ये संस्थेची ओळखच पूर्वी खेळांच्या रूपानं पूर्ण महाराष्ट्रभर पोचली होती. परंतु सध्याच्या मोबाईलच्या युगामध्ये विद्यार्थी ग्राउंडकडे फारसा येण्यास उत्सुक नाही आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी जाणीवपूर्वक संस्थेनं विद्यार्थ्यांना खेळाकडे आणण्यासाठी म्हणून या स्पर्धांचं दरवर्षी आयोजन केलेलं आहे. गेल्या वर्षीसुद्धा आपण राज्यस्तरीय खो खो व्हॉलीबॉल कबड्डीच्या स्पर्धांचं आयोजन केलं होतं. त्याचाच प्रमाणे कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांच्या 123व्या जयंतीच्या निमित्तानं यावर्षी आत्ता दिनांक 29-30 रोजी राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे. तसंच दिनांक 5 आणि 6 जानेवारी रोजी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे व दिनांक 21 आणि 22 रोजी राज्यस्तरीय मुलींच्या खो खोच्या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे. अशा प्रकारे विविध स्पर्धांचं आयोजन करून मुलांना या खेळाकडे आकृष्ट करणे हा याचा मूळ हेतू आहे. मुलं ग्राउंडकडे वळली पाहिजेत. त्यांनी शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्याची गरज आहे. हल्ली मोबाईल कॉम्प्युटर या जगामध्ये जसं मानसिकदृष्ट्या लोक जरा थोडीशी त्यांचं आरोग्य बिघडत आहे त्याचप्रमाणे शारीरिकदृष्ट्या व्यायामाचं महत्त्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी संस्थेनं जाणीवपूर्वक प्रयत्न चालू आहेत.
आणि त्या प्रयत्नाचा भाग म्हणून 123व्या कर्मवीरांच्या जयंतीनिमित्त यावर्षीसुद्धा हे गेली महिनाभर ह्या खेळांच्या स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे. यामध्ये साधारण किती संघ राज्यातून सहभागी झालेले आहेत? यावर्षी आता व्हॉलीबॉल स्पर्धेमध्ये जवळजवळ 12 संघ आलेले आहेत. त्यांची साखळी पद्धतीनं सामने आयोजित केलेले आहेत. त्यामुळं इथून पुढचे 2 दिवस आणि हे पूर्ण महिनाभर विद्यार्थ्यांना खेळाच्या रूपानं एक मेजवानी मिळणार आहे. तरी सर्वांनी बार्शीकरांनी सुद्धा या खेळाचं ह्या सर्व आरोग्याच्या दृष्टिकोनातून संस्थेने केलेल्या नवीन उपक्रमाचा लाभ घ्यावा. सर्वांनी या ग्राउंडवर अतिशय उत्कृष्ट अगदी डोळ्याची पारणं फेडण्यासारखे या सामने होणार आहेत. अतिशय उत्कृष्ट असे महाराष्ट्रात कानाकोपऱ्यातून खेळाडू या ठिकाणी येत आहेत. त्यामुळं हे सामने अवश्य बार्शीकरांनी आणि संस्थेतील सर्व घटकांनी बघावे अशी संस्थेतर्फे मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. पुढे